नमस्ते गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन आता सुरू झालेलं आहे. तर काळा चौकीचा महाराज म्हणजे महागणपती, तर आज त्याचं आगमन आहे 12 वाजता. तर आपण सगळे कलागंधाला चाललो आहेत, म्हणजे मी आणि अभिषेक. तर मी पूर्ण तयारी केली आहे. पहिला छत्री घेतली, पाऊस असेल, एक ट्रायपॉड घेतला, बॅग घेतली. आता थेट परळीची गाडी पकडायची आणि कलागंधाला पोचायचं आहे लवकर. तर 10 वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय. ओके, आता 9:30 झालेत, तरी बघतो किती वेळ होतो आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये जेवढी पण मज्जा होते ती सगळी दाखवणार आहे आणि ती तुम्ही मजा स्वतः अनुभवून बघा आणि बाप्पाचं तुम्हाला दर्शन दाखवीन आणि खूप मजा करू. सो चला जाऊ. नमस्ते गाईज, आता आम्ही आलेलो आहोत डोंबिवली स्टेशनला. सो आता इकडून 9:58ची फास्ट लागली आहे. आय थिंक सो, मला नाही वाटत. अभिषेक आपल्या हो, अभिषेक नमस्कार. अभिषेकने मग ब्लॉग चालू ठेवला आहे. सो आता आम्ही चाललो आहे. अभिषेक बोलतो आहे की 10:30पर्यंत इकडे गर्दी झालेली असणार, म्हणून आम्ही फास्ट होतो. आता आम्ही स्लोनी गेलो असतो सावकाश. ठीक आहे, आता बघू ट्रेनची वाट बघू आणि मग तिकडून थेट परळ. आता आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो आहे. अभिषेक थोडा माझ्यापासून लांब गेला भाई गाडीच्या गर्दीमध्ये. सो आता आम्ही ट्रेन पकडलेली आहे, तो करी रोडला चाललो आहे. सो बघा प्रवास सगळा. काय प्रॉब्लेम झाला भाई? गाडी फास्ट स्लो होती, गाडीमध्येच त्यांनी फास्ट केली. आम्ही जाऊन ड्रायव्हरला बोललो की काका स्लो होती ना, तुम्ही फास्ट का नेली, बायकाला का नेला? बोलतो काय माहिती आहे का, बोलतो इंडिकर त्यांनी लावलं तर मी काय करू बोलतात. काय बोलू भाई, लोकलवाले पण आपले असतात ना. ठीक आहे, सगळी गर्दी मुलांची इकडे आली. आता सगळे भाई स्लो पकडले, आता परत चालले रिटर्न. सो काही चला आता भेटू आपण. लेट झाला यार, प्रॉब्लेम झाला, लफडा झाला. ठीक आहे चला. फायनली आम्ही परत स्टेशनला पोचलेलो आहोत. सगळे म्हणजे मी आणि अभिषेक नवीन मित्र आहेत भाई. गाईज, हॅलो गाईज. थोडं इथून 5 मिनटं चालत आहे कलागंध. ओके, 15-20 मिनटं. ठीक आहे भाई, ठीक. चलो गाईज, जाते कलागंध. गाईज इथे परळचा महाराज बसतो. मंडप अजून तयार झाला आहे, पण अजून बाकीचं काम बाकी आहे. बाप्पा आला नाही अजून. बाप्पा आल्यावरती सगळं. ती मोठं आहे बघ भाई, कडक कडक, एकदम कडक. एक मित्र गुजरातवरून आला इकडे गणपती बघायला. तर ए भाई, हां, काय बोलतो, नाव काय तुझं? भाविक. गुजरात डेव्हलप आहे का मुंबईपेक्षा? मराठी की गुजराती? मराठी बघितलं. अरे काय रे, ते गुजराती लोक नाही. गुजरातला काही नाही, तर त्या गोष्टी इकडेच आहेत, त्या बऱ्या आहेत. लोक इकडे येत आहेत, डेव्हलपमेंट इकडे. कळलं, नाद नाही करायचा. गाईज फायनली आम्ही आलेलो आहोत. ओके, मोर्या बेट्स. फायनली आम्ही कलागंधाला पोचलेलो आहोत. गणपती बाप्पा यायला अजून अर्धा तास आहे, पण याआधीच आम्ही पोचले आणि इथे खूप प्रचंड गर्दी आहे. बांबूचे फटके पडणार आहेत. हा, तिकडे कलागंध समोरच आहे. आम्ही समोर उभं राहतोय. गाईज फक्त 9 मिनिटं आहेत बाप्पा बाहेर यायला, फक्त 9 मिनिटं. आणि आम्ही सगळे आस लावून बसले की बाप्पा कधी आता बाहेर येतो, आम्ही कधी बाप्पाचं दर्शन घेतोय. सगळे गर्दी एवढी जमली आहे, प्रचंड गर्दी जमली आहे. सगळे काळा चौकीचा महाराजाची वाट बघताय सगळे. कलागंध या आर्ट शॉपच्या, वर्कशॉपच्या बाहेर तर सगळी इथे वाट बघतायत. पोलीस लोकांचा बंदोबस्त कडकच आहे. सगळ्यांना एवढं सुंदर मॅनेजमेंट आहे. आता आम्ही रस्त्याच्या पलीकडे तर या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, तर त्यांनी टेकमध्ये घ्यायला इश्यू येऊ शकतो असं वाटतंय. ही बघा, ही बस आता त्याच्या पाठी कलागंध यार, असं प्रॉब्लेम होतोय. बघू आता कसं काय होतं. चला. मामा मारेल आला भाई. बाप्पाचं दर्शन घ्यायला आलंय, डायरेक्ट बाप्पाकडे जाशील. आता 1 वाजलेला आहे, 12चा टाइम होता, पण अजून पण गणपती बाप्पा बाहेर आलेला नाही. खूप गर्दी जमली आहे. 1-2 तास उभेच आहे आम्ही जागे होते. पाय असे दुखतात आणि कंबर तर तुटायला आली आहे भाई. खूप गर्दी आहे, खूपच. गणपती बाप्पा मोरया.
गर्दी आहे भाई, खूपच गर्दी आहे बघा. इकडे आपला बाप्पा. शंकराचा अवतार, हातात त्रिशूळ. मोरया, मोरया. गाईज बाप्पाचे असे छान छान टेक मिळाले आणि भाई काय दर्शन मिळालंय. खूप गर्दी आहे गाईज, खूप गर्दी आहे. आता गणपती बाप्पाचा पाठलाग असं करत 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 काहा चौथीपर्यंत जायचं. साहेब मारतायत. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. चिंतामणीला तर याहून जास्त असेल. अभिषेक अभिषेक गाईस, आता आम्ही पळेचा राजा नरे पाक्ष मैदानात आलोय. इथे पळेचा राजा आपला येणार आहे. हे आपण टी शर्ट पण घेतलंय भाई, यावर्षी मजा आहे ना. तेव्हा पळेचा राजा इथे असणार. एवढं मोठं मंडप आहे भाई, खूप काम आहे अजून. भास्कर
जबरदस्त थीम बघा इथे तयार होते. डा 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 डा. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं काळाचौकीचं महागणपतीचं आगमन आपण कव्हर केलेलं आहे. खूप मजा आली. छोटे मोठे टेक घेतले आहेत, बघा तुम्ही. आणि ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या दुसऱ्या अकाउंटवरून पण व्हिडिओ येणार आहे कलम क्रिएशनवरून, ती पण तुम्ही बघा कधी अपलोड करणार आहे. यस भाई, उद्याच सकाळी काळाचौकीच्या महागणपती जो आगमन सोहळा आहे तो आपल्या कलम क्रिएशन आणि अभिज ब्लॉगवरती अपलोड होणार आहे. सो तुम्ही तयार राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, शेअर करा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण हे आपलं चॅनल आहे. चलो बाय बाय गाईज.